नमस्कार प्रेक्षकांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बिग बॉस मराठीचा हा सीझन आपल्याला धक्क्यांवर धक्के देतोय। बिग बॉसनं आणि मेकर्सनं ठरवलंय की प्रेक्षकांना खूप धक्के देऊन हा सीझन संपवायचा। ह्या सीझनची चर्चा सुरू झाली कारण हा सीझन फार मोठ्या गॅपनंतर आलेला मराठीचा बिग बॉसचा सीझन होता आणि हा सीझन पहिल्याच दिवसापासून चर्चेत राहिला। त्याचं कारण होतं, सर्वात आधी कारण म्हणजे महेश मांजरेकर यांना होस्ट न केल्यामुळं लोक नाराज झाली। त्यानंतर रितेश देशमुख यांना होस्ट का केलं हे लोक विचारू लागली, त्यामुळं हा सीझन व्हायरल झाला। आणि नंतर निक्की तांबोळी एका स्पर्धकाने केलेल्या तमाशामुळं हा सीझन जवळपास त्याचे सुरुवातीचे 50 दिवस खूप TRP घेणारा सीझन म्हणून ओळखला गेला। त्यानंतर जे आपले कलर्स मराठी प्रोग्रामिंगचे त्यांचे प्रोग्रामिंग हेड आहेत केदार शिंदे यांना देखील येऊन सांगावं लागलं की मराठी संस्कृती, मराठी अभिमान, मराठी मान ह्या सगळ्या गोष्टी जपायच्या असतील आणि त्याच घरात भांडणं करायचे, वादविवाद करायचे आणि त्याच घरात समोर तुळस ठेवायची, असं हा शो कसा चालेल? बिग बॉस हा शो त्यासाठी नाहीच आहे। हा शो त्यासाठी बनलेलाच नाही आहे। इथं भांडणं होणार, गेम खेळले जाणार, वादाला वादाने प्रत्युत्तर दिलं जाणार, तरच लोक एंटरटेन होतील। म्हणून आम्ही ह्यावर्षी सर्व काही बदललं, त्याच्यात बदल केले असं केदार शिंदे यांनी सांगितलं। आणि आम्हाला नव्या दमाचा होस्ट पाहिजे होता, म्हणून आम्ही महेश मांजरेकर यांना यावेळेस घेतलं नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। त्यानंतर हा बिग बॉस सुरू झालेला असताना निक्की जान्हवी यांनी सुरुवातीला टीम ए बनून सगळ्यांना त्रास दिला आणि महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले। आणि त्यानंतर सूरजने आपल्या साधेपणामुळे निक्की आणि जान्हवीचं लक्ष दूर करून प्रेक्षकांकडून स्वतःकडे सगळ्यांचं लक्ष हे सूरजने वेधून घेतलं। सगळ्यांना आपला फॅन बनवला। अख्खा महाराष्ट्र सूरज चव्हाणचा फॅन झाला आणि त्याला विनर म्हणून बघू लागला। त्यातच बरेचसे फॅन्स असे होते की ते म्हटले की आम्ही बिग बॉस कधीच बघत नाही, हा शो काय आहे आम्हाला माहीत नाही, आम्ही फक्त बघतोय तो म्हणजे सूरजसाठी। त्यानंतर अचानक धक्का बसला। हिंदी बिग बॉस 6 ऑक्टोबरला सुरू होत आहे आणि त्याचवेळी मराठीचा फिनाले आहे असं समजलं। 100 दिवसांचा शो अचानक 70 दिवसात का संपवत आहे हा प्रश्न सगळ्यांना पडला होता। अनेक लोकांनी आर्याला काढलं म्हणून शो संपला असे बालिश आणि हास्यास्पद कारण दिले, पण कोणत्याच प्लेअरमुळे कधी शो संपत नसतो हे समजून घ्या। आणि आता तर खरं कारण समजतंय, ते खरं कारण आहे शो संपवायचं, ते म्हणजे रितेश देशमुख यांनी शो सोडला आहे। रितेश देशमुख आता ह्या शोचे होस्ट नाहीत। आता रितेश भाऊंनी देखील हा शो सीझन गाजवला, पण त्यांनी हा शो होस्ट करणं का सोडलं याचं मेन कारण अद्यापही समजलेलं नाही। ते लवकरच आपल्याला समजेल किंवा आपल्या चॅनलवरती तुम्हाला समजेल किंवा बाहेरने देखील ते कारण नेमकं काय आहे ते समजू शकेल। परंतु एक अंदाज असा आहे की रितेश भाऊंचा जो स्वभाव आहे, त्यांचं जे मूळ कॅरेक्टर आहे, त्यांच्या स्वभावाला ह्या शोमध्ये होणारी टीका, त्यानंतर होस्ट हे बोलला म्हणून बाहेर लोक सपोज एखादाचा फॅन, निक्कीचा एखादा फॅन आहे किंवा एखाद्या टीमचा एखादा फॅन आहे, त्याला जर एखाद्या दिवशी होस्टिंग नाही आवडलं तर ते रितेश देशमुख यांना ट्रोल करत होते। आणि ट्रोलिंग, क्रिटिसिझम सहन न करणं मुळात हा स्वभाव त्यांचा नाही। त्यामुळे त्यांनी देखील हा शो सोडला असेल किंवा काही अपकमिंग प्रोजेक्ट असतील किंवा त्यांच्या मनासारखं झालं नसेल किंवा त्यांना आवडलं नसेल, त्यांनी करून बघू असं म्हणून केला, परंतु शेवटी त्यांना तो कंट्रोलच्या बाहेर गेला म्हणून देखील शो सोडला असेल। पण प्रेक्षक जेव्हा हा शो बघतो तो एका स्पर्धकाच्या दिशेने किंवा त्याच्या साईडने होतो, त्यावेळेस क्रिटिसिझम होणारच, टीका होणारच। परंतु रितेश भाऊंच्या फॅमिलीला किंवा मुलांना देखील याच्यात क्रिटिसाइज करण्यात आलं। बऱ्याचशा ठिकाणी त्यांच्या फॅमिलीवरती क्रिटिसिझम केलं गेलं, त्यामुळं हे त्यांना आवडलं नसेल म्हणून देखील त्यांनी शो सोडला असेल। आणि ही प्रत्येकाची वैयक्तिक बाजू असते, वैयक्तिक निर्णय असतो काय करायचं काय नाही। पण याच्या आधी देखील महेश मांजरेकर यांनी 4 सीझन होस्ट केले। महेश मांजरेकर यांना कॅन्सर झाला होता, ते कॅन्सरने खूप त्रस्त होते, तरी देखील त्यांनी कधीही होस्टिंग बंद केली नाही। 1-2दा त्यांनी सिद्धार्थ जाधव यांना देखील होस्टिंग करण्यासाठी दिलं होतं, मागच्या सीझनमध्ये तुम्ही बघितलं असेल। पण महेश मांजरेकर हे त्यावेळी देखील स्टेजवर उपस्थित होते। त्यामुळे हा ज्याचा स्वभाव आहे, ज्याची काम करण्याची स्टाईल आहे, पद्धत आहे, महेश मांजरेकर यांची स्टाईल जरा वेगळी आहे। रितेश देशमुख यांची स्टाईल कशी आहे ही आपण ह्या सीझनला बघितली। आता पुढच्या वेळेस कोण मग बिग बॉस मराठीचा होस्ट होईल हे बघणं देखील आश्चर्याचं ठरेल।
तर ह्या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांनो, ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तो लाईक करा आणि बिग बॉस मराठीच्या आणि येणाऱ्या 6 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सलमान खान होस्ट करतात त्या बिग बॉस हिंदीच्या अपडेट तुम्हाला सर्वात आधी बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि जे बेल आयकॉन दिसते ते प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी येतील. धन्यवाद.